सुप्रीम कोर्टात सुनावणी आणि एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत. पीएम मोदींची घेणार भेट. बैठकीचं नेमकं कारण काय आहे, चला जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे मराठी लाईव्ह झटक्यामध्ये. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुरुवारी रात्री उशिरा अचानक दिल्लीत दाखल झाले आहेत. सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत अत्यंत महत्त्वाची सुनावणी सुरू असतानाच शिंदेच्या या दिल्ली दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सकाळी 11 वाजता संसद भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे. गेल्या बैठकीत ठरल्यानुसार पंतप्रधानांनी ही वेळ दिली असल्याचं समजते. जेएनझी आंदोलनानंतर निर्माण झालेल्या देशभरातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान मोदी एनडीएच्या घटक पक्षांच्या प्रमुख नेत्यांशी टप्प्याटप्प्याने चर्चा करत आहे. या पार्श्वभूमीवरच महाराष्ट्रातील राजकीय व सामाजिक परिस्थितीची माहिती घेण्यासाठी शिंदेंना पाचारण करण्यात आल्याची माहिती आहे. नुकताच ठाकरेंच्या शिवसेनेतील 6 खासदारांनी शिंदे गट प्रवेश केला आहे. या खासदारांसह शिवसेनेचे प्रतिनिधी नुकताच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता थेट पंतप्रधानांसोबत ही बैठक होत असल्याने याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या बैठकीत खासदारांच्या मतदारसंघातील विकास कामावर चर्चा होणार असल्याची चर्चा आहे. यात येत्या काही दिवसात केंद्र मंत्रिमंडळात विस्तार होणार असल्याची चर्चा आहे. या विस्तारात शिवसेना शिंदे गटाला 2 मंत्रिपदे मिळू शकतात. या मंत्रिमंडळ विस्ताराबाबतही पंतप्रधान मोदी आणि एकनाथ शिंदे यांच्यात खलबत्ते होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं या बातमीविषयी कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आपल्या चॅनल आता सबस्क्राईब करा.